ए पडू दे तिला, पडू दे. कोणी हात आहे आधार नाही त्याचा तिला. पडू दे, सोड तिला, सोड. शेण खायला एकटी गेली होती की नाही? मग चक्कर येऊन पडल्यानंतर एकटीनंच उभं राहायचं. उभी राहा. सगळ्या घराण्याची आबरू रस्त्यावर आणलीस ग तू. नाव धुळीला मिळवलंस तू. शरम नाही वाटली तुला हे सगळं करताना? पण हिच्या पोटातलं मूल या घरामध्ये येता कामा नये. अनैतिक मूल या घरामध्ये दिसता पण कामा नये. मोठे काय झालं? कसला विचार करता एवढा? काही टेन्शन आहे का? तुम्ही बसा बरं आधी. बस बस. काय झालं? काही नाही ग मुक्ता, घराचं घर पणच गेलंय आपल्या. तुझं मध्ये पडली नसतेस तर गायत्रीचं काय झालं असतं? तरी यांना माहिती, भीतीने ना थरका पडतो तिचा, हातपाय घाण पडतात, बीपी लो होतं. कसं वागले? आणि सासूबाईंशी कसं बोलले त्यांना? तुझं रक्त आहे तिच्यात, काय पद्धत आहे बोलण्याची? माझा नवरा, तुझे प्रेमळ सासरे, सारंगचे वडील, ह्या घरातला कर्ता पुरुष, एक राजकारणी, असे रावळसाहेब नगरकर मला दूर दूरपर्यंत दिसतही नाहीयेत. कुठला तरी ना वेगळाच माणूस वावरतोय आपल्यामध्ये असं वाटतं सारखं. आई असं का म्हणतेस? अगं ह्या आधी सुद्धा दादांनी आजीला वर डांबलंच होतं ना. अरे हो, पण त्यांनी किती वेळा माफी मागितली तिची, आणि किती वेळा रडलेत माहिती पण नाहीये तुला. आई आय अग्री, मला माहिती आहे त्यांना पश्चाताप झाला होता, पण आता जी गोष्ट गायत्रीने केली आहे ती नॉर्मल आहे का? आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की आपण हे सगळं दादांपासून लपवून ठेवलं, सो त्यांचा संताप उफाळून येणं हे योग्यच आहे ना. अरे पण गायत्रीचा जीव जायची वेळ आली होती सारंग. अशा पद्धतीने वागता, अशा पद्धतीने इकडे बोलतं का? आई दादांना पण गायत्रीची कंडिशन दिसत होती, आणि म्हणूनच एवढा राग आल्यावर सुद्धा जेव्हा मुक्तामध्ये पडली ना, दादांनी लगेच माघार घेतली. म्हणजे तुम्हाला त्यांचे वागणं पटतंय का? हो, कारण या संपूर्ण घटनेकडे मी दादांच्या नजरेतून बघतोय, आपल्या नाही. अगदीच मान्य आहे मला, गायत्रीची चूक छोटी नाही मोठीच आहे, आणि यांच्यासारख्या शिस्तप्रिय माणसाचं उद्रेक होणं अगदी साहजिक आहे. पण हे सगळं वागणं ना माणुसकीला धरून नाहीये का? असं नाहीये, नाही असं नाहीये. हे बघ, हे सगळं अचानक दादांच्या समोर आलं ना, त्यामुळे ते असे रिॲक्ट झाले. आपण त्यांना आधीच कल्पना दिली असती ना, मे बी ते काही कमी चिडले असते. हो. तुम्हाला खरंच असं वाटतं का? हो मुक्ता, मला असंच वाटतं. आपण त्यांना सांगायला उशीर केला आणि वी शुड ऍक्सेप्ट दिस. पण ते आपण मान्य केलंय. मी सगळ्यांसमोर सांगितलंय, सांगायला उशीर झाला त्याची जबाबदारी मी घेतलीये. त्यांना हे पण म्हणाले की मला शिक्षा द्या. मुक्ता, आता बोलून काही फायदा होणारच नाही. हे बघ, आणि पहिली गोष्ट अशी की दादा तुला शिक्षा करणार नाही, आणि जर त्यांनी तुला शिक्षा केलीच ना, तर त्याचा त्रास तुझ्या इतका आम्हा दोघांनाही होईल. सो प्लीज, माझी तुम्हा दोघींना एकच रिक्वेस्ट आहे, या संपूर्ण घटनेकडे कुठल्या वेगळ्या अँगलनी बघू नका. मला त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघताच येत नाहीये. सतत ना त्यांचा तोच चेहरा डोळ्यासमोर येतो. खरंय, मला सुद्धा दादांचं वागणं अजिबातच पटलेलं नाही. असं वाटतंय काहीतरी सूड घ्यायला निघालेत ते कसला तरी. त्यांच्या वागण्यामागे ना काहीतरी भयानक कारण आहे. पुढे जाऊन काय व्हायला नको असेल ना, तर ते कारण शोधायला पाहिजे. गायत्री, बाळा अगं रडतीस काय अशी? अरे बापरे, अगं केवढा ताप आलाय तुला, तू सांगितलं का नाहीस? बाबा येऊ द्या ताप, ताप येऊ द्या तो डोक्यात जाऊ द्या. बेशुद्ध पडून कोमात गेले ना आणि तडफडून मेले पाहिजे मी. ए बाळा, असं काय बोलतेस? तू तू झोप बरं, झोप झोप. बाबा सगळं माझ्यामुळे होतंय. तू झोप. आजीला शिक्षा मिळाली. हो हो. त्यानंतर
सगळे घरातले वाद माझ्यामुळे होतात, माझ्यामुळे भांडणं झालीत घरात. खरं तर ना मी जगायच्या लायकीचीच नाहीये. त्या दिवशी मुक्ताबाईने मला उगाच वाचवलं. तेव्हा मला मरू दिलं असतं ना, आज ही वेळच आली नसती. गप्प बस. काय बोलतेस तू? अगं किती कोसणार आहेस तू स्वतःला? हं? आणि बाळा, कुठल्याही समस्येवरचा मृत्यू हा कधीही पर्याय नसतो ग. हं? शिक्षा काय? शिक्षा तर मी सुद्धा भोगतोय. हो, पण बाबा तुम्ही न केलेल्या चुकीची शिक्षा भोगताय. पण मी तर चूक केली आहे ना, मला सगळ्यात मोठी शिक्षा भोगायला हवी. अगं बाळा, तुम्ही दोघं तर तुमच्या चुकांची शिक्षा भोगताय, पण मी कशाची शिक्षा भोगते सांगा ना. हा, यांच्यासारख्या नाकर्त्या आणि दुबळ्या माणसाशी लग्न केलं याची, की तुझ्यासारख्या नालायक निर्लज्ज मुलीला जन्म दिला याची? अगं बोल ना. नाही, तू नको भोगू शिक्षा, कारण मला आता जगायचंच नाहीये. गायत्री गप. माधवी, अगं काय बोलतेस तू? हा, जरा तिच्या त्या हिची हे बघ, कंडिशन बघ जरा, त्याचा तरी विचार कर. का बघायची तिची कंडिशन? हा, आईमुळे झाली कंडिशन. तिने स्वतःवर ओढवून घेतलंय सगळं. ए गायत्री, तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का? हा, आज तिला जो काय त्रास झालाय, तिला मान खाली घालावी लागणार तुमच्या दोघांमुळे. हा बाप आणि काही बहीण. मला तिला बहीण म्हणायची पण लाज वाटते. आई तू चलीत ना, मला या दोघांचे तोंड बघायची इच्छा नाहीये. चल. युवराज बास. दादा म्हणतात ते काही चुकीचं म्हणत नाहीयेत. हो, तुला आता दादांचंच सगळं बरोबर वाटणार रे. दादांनी जवळ केले ना तुला, तुला त्यांचं कौतुकच वाटणार प्रत्येक गोष्टीचं. पण एक गोष्ट लक्षात ठेव युवराज, तू दादाचं नाही, तो करत असलेल्या अत्याचारांचं कौतुक करतोयस. हं? लक्षात ठेव. तुझ्या आजीशी कसा वागलाय दादा ना, आठव जरा. हो, नीट आठवतंय. तिच्या चुकीची शिक्षा ती भोगते. तुमच्यासारख्या माणसांसोबत ना असंच व्हायला हवं. आई चल इथून, तू चल. अरे काय दत्त्या, मजा आली की नाही? असं फिरवलं मजा तर आलीच रे. पण तुला खरं सांगू का, आम्हाला दोघांना ना थोडीशी भीती वाटली होती. माझी भीती? अरे आम्हाला असं वाटलं की यांच्या मागे आमचा पण नंबर लागतोय की काय. तू एकदम डार्लिंग, आपला डार्लिंग दोस्त आहे माझा तू, ऐक ना. तुला काय ना होणार, जोपर्यंत तुम्ही माझं ऐकणार मी तुम्हाला काय नाही करणार. माझ्या विरोधात गेलात मी घर 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 फिरवणार. अरे नाही रे बाबा, नाही नाही नाही, आम्ही बरोबर वागणार. हे पण मी काय म्हणतो, तो युवराजचं काय रे, कारण गायत्रीचा तो सख्खा भाऊ आहे आणि त्याला शिक्षा नाही म्हणजे ये बहुत नाइंसाफी है मिलोड. हाँ, अरे यही इंसाफी है, इधर इसी को इंसाफी बोलते हैं. वो कैसा है ना, दूसरे का जानवर अपने गोटे में बांध के रखा है. मैं बोलेगा वैसा वो युवराज नाचेगा, मैं बोलेगा चुप, वो चुप बैठेगा. ऐसा है वो, आइडिया करके रखा है. ज्यादा आवाज करेगा दिया गया कान के नीचे. काय चाललंय तुमचं? ह्याचं सोडा, तुम्हाला कळत नाही का? ठेवते बाहेर ठेवते, तिने बघितलेलं आहे. मला चालू द्या तुमचं, पण जरा हळू. बिकॉज तू इथे कशासाठी आली आहेस? मी इतकंच सांगायला आले की पराभूत संघाचे पण आता वाड्यात 2 गट पडलेत आणि ते दोन्ही हादरलेत. अरे मग आपला दणगत असतो तसा, काशागत दणगा. काशा, तुला घरच्यांच्या नजरेत हिरो बनायची संधी होती ना, कशाला गमावलीस? नाही, असं नाही आहे. अरे गायत्रीला आधी दमात घ्यायचं होतं, मग मुक्ताला चांगलं खडसवायचं होतं आणि नंतर मग गायत्रीच्या लग्नाला परवानगी द्यायची होती. मग तू सगळ्यांच्या नजरेत हिरो झाला असतास. अरे अगदी बरोबर आहे,
मागच्या वेळेला त्या खरा रावसाहेबांनी आहे ना आपले रेणुका आणि वेदच्या लग्नाला परवानगी घेऊन सगळ्यामध्ये हिरो झाले होते तो. मी कोण आहे? काशीनाथ आहे. मी काय इथल्या लोकांचं भलं करायला आणि चांगला वागायला आलेलो नाही, यांच्या वाट लावायला आलेलो आहे मी. कळलं की नाही? उलटे मी जे केलं ते एकदम बेस्ट केलं. त्या गायत्रीमुळं मला संधी मिळाली आणि ही तुम्ही दोघांनी मला मिळवून दिली. त्यासाठी तुम्हाला दोघांना एक मोठा आय लव्ह यू. नाही ते लाव त्याला. आता हे लक्षात ठेवायचं, आता रावसाहेब नगरकरचं राज्य संपलेलं आहे. काशीनाथ नगरकरचं राज्य आता सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला वाटेल तसं बोलले. त्यांचे ते शब्द फक्त तुमच्या नाही, आमच्या काळजालाही टोचले, पण काहीच करू शकले नाही आजी. माझ्या डोळ्यासमोर तुम्हाला असं खेचत नेलं, पण मी काहीच करू शकले नाही. एवढा अन्याय झाला तुमच्यावर, पण आम्ही सगळे फक्त पुतळ्यासारखे बघत बसलेलो. माणसाने एवढा हातबल कधीच असू नये. तसं मी त्याच्या समोर कुणाचं काही चालणार आहे का? तू त्याच्या आडवी आली असतीस तर समजा राग तुझ्यावर निघाला असता. आणि त्यानं तुला काय केलं असतं तर ते मला सहन झालं नसतं. तू नका माझी एवढी काळजी करू. हो पण आजी, गायत्रीच्या चुकीची शिक्षा तुम्हाला का? अन्याय नाहीये का? नाही, ह्यो अन्याय नाही. ही माझ्या पूर्वीच्या कर्माची शिक्षा आहे. माझ्या पापाचं फळ आहे. आजी असं नका बोलू. तुमच्यासारखी एवढ्या निर्मळ मनाची बाई कधीच कोणतंच पाप नाही करू शकत. असं नका बोलू. मला कळतच नाहीये की दादा तुमच्याशी एवढ्या वाईट पद्धतीने का वागले. अगं, तिरस्काराला उत्तर नसते. मला वाटलं होतं माझ्याबद्दलची तिरस्काराची भावना त्याच्या मनातून गेली असं, पण तसं नव्हतं. त्या तिरस्काराला राख जमा झाली होती आणि त्या राखात आग आग धुमसत होती. त्याला निमित्त मिळालं आणि भडका उडाला. आणि मी या कैदेत पुन्हा येऊन पडले. आता मरस्तवर या बंदिवासातून सुटका नाही ग माझी. आजी, आजी असं काही होणार नाही. मी मला अजिबात बंदिस्त राहू देणार नाही. तुम्ही नका रडू. नग पोरीस, ज्यानं रावसाहेबाचा राग वाढल असं काय बी करू नकस. जाऊ दे, थोडा येळ जाऊ दे. तू गायत्रीकडे लक्ष दे. रावसाहेबांनी गायत्रीवर एकदाच राग काढला तर तिची आई आणि युवराज तिला सारखं सतावत राहणार. नग नग ते बोलून तिला कुरतडून खातील. गायत्रीवरच समजा राग माझ्यावर काढू देत. उलट तिचा त्रास मी वाटून घेतला हे तरी समाधान मला मिळेल. मुक्ता, माझी काळजी करू नकास. ही म्हातारी लई खमकी आहे. लई काय सहन करायची ताकद आहे तिच्यात. गायत्रीची काळजी आहे, तिचं रक्षण कर, एवढीच विनंती आहे तुझ्याकडे. आजी, तुम्ही नका तिचा विचार करू. अजिबात काळजी करू नका. मी तिला काहीच होऊ देणार नाही. गायत्रीचा त्रास, तिचा प्रॉब्लेम मी संपवणार. तुम्हाला लवकरच या कैदीतून बाहेर पण काढणार. होय, खरं आहे. अगं, तू आहेस म्हणून आम्ही समजजण आहोत. गुणाची पोरग माझी. उतरला कथा? नाही ग अजून. अगं, किती वेळच्या पट्ट्या बदलतोय.
गोळ्या सुद्धा दिल्यात पण ताप उतरतच नाहीये. मला कळत नाही अचानक हा असं कसं काय ताप आलाय. कारण जे घडलं ना ते सहन करण्याच्या पलीकडचे आहे. मी किती मोठी चूक केली असली तरी पोटात बाळ आहे तिच्या. एवढी नाजूक अवस्था आहे, तिला सगळं नाही सहन झालं. हीच काळजी माझं काळीच कुरतडते ग. काय होणार माझ्या पोरीचं माहित नाही काका. काही झालं तरी मी तिची साथ सोडणार नाही. हो ग, तुझ्यामुळेच ती अजून थोडा तरी तग धरू नये. पण मुक्ता, तिच्या पोटात बाळ आहे ग. त्या बाळाचं काय? घरात तर कुणीही ते बाळ वाढू देणार नाही. हे माझी पण तीच इच्छा आहे. काका, मी थोडा धीर धरा. पोटातल्या बाळाचे वडील लवकरच येतील. एकदा का ऋषी परत आला ना की आपण यांचं छोटं का होईना विधिवत लग्न लावून देऊया. काही झालं तरी मी बाळाचा जीव कोणालाही घेऊ देणार. त्याचा जन्म घ्यायचा अधिकार मी कुणालाही हिसकावून देणार. मला ना सतत स्वप्न पडत होतं अगं. म्हणजे हे असे डोळे वटारून काठी उगारून धावून येत होते अंगावर आणि दसकून जागे व्हायचे सतत. हेच दिसत होते, कपडे तेच, शरीरयष्टी तेच, उंची तेच, पण चेहरा ना असा सैतानासारखा सारखं असं दिसत होतं की हे ना सासूबाईला असं खेचत घेऊन जातात नरकाकडे, असं काहीतरी दिसत होतं. म्हणजे सैतानाने एखाद्याला खेचून जावं ना तसं. मोठे आपलीच ही अवस्था झाली तर आजींचं काय झालं असं? हो ग, मला ना खरंच त्यांच्या विचारांनी झोपच लागली नाही रात्रभर. मी आजींना भेटायला गेले होते. काय म्हणतात त्या? बऱ्या आहेत ना? म्हणाल्या, माई शिक्षा मला भोगू दे, तू फक्त गायत्रीची काळजी घे, दादांचा राग वाढू देऊ नको. एवढं सगळं झालंय तरी त्यांना दुसऱ्याचीच काळजी आहे. दिव्या आई, सगळ्यांची नीट वागण्याची बुद्धी दे बाई यांना. मुक्ताबाई, ऐक ऐक आशा, हां, सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे भाऊ काका आणि आपली गायत्री यांच्या खाण्यापिण्याकडे तू लक्ष द्यायचं नीट. वय ठीक आहे. आणि आजी? नाही, त्यांच्याकडे मी लक्ष देते. जरा जाऊन बोलते त्यांच्याशी, जरा बरं वाटेल त्यांना. त्यांना माझा आणि मला त्यांचा आधारच आहे. बर मुक्ताताई, तुमच्या तर शिकवणीला आता पोरी आलेत बघा. बर ठीक आहे. वय मुक्ता, या घरातल्या कुठल्या गोष्टींचा त्रास नाही त्या लेकरांना नको ग व्हायला. तुम्ही नका काळजी करू, मी बघते काय करायचं ते. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. पण तुम्ही कशा आलात? म्हणजे तुम्हाला कोणी सोडायला नाही आलं का? माझी आई मला मंजेरीच्या घरी सोडून गेली आणि मग माझे बाबा आम्हाला वाड्याबाहेर सोडून गेले. ते थोड्या वेळाने आम्हाला घ्यायला येणार आहे. म्हणजे माझ्या बाबांनी आज तिघींना इथे सोडलं आहे. अच्छा, असं झालंय तर. आता काय करू मी? मुलींना परत पाठवणं चुकीचं आहे, पण मग कसं करणार? देवी आई, काय करू मी? मुक्ताताई, काय झालं? तू कसल्या टेन्शन मध्ये पडली आहे? तू कुठल्या टेन्शन मध्ये आहे का? अगं नाही, असं काही नाहीये. मुक्ताताई, तू आम्हाला आज शिकवणार नाहीस का? शिकवणार आहे ना. या, संभाळ घ्या. हो, पण मी नाही शिकवू देणार. काशाला सांगायला पाहिजे. चला सुरू करूया.
काल एवढा तमाशा झाला तरी डोक्यात प्रकाश नाही पडला तुझ्या? काय जलसा सुरू आहे घरात? याला जलसा नाही, मी संबळ शिकवते. वय यांचे पालक यांना इकडे सोडून गेले. ते परत येईपर्यंत मी यांना कुठेही पाठवू शकत नाही. आणि या घरात दादांनी संबळ शिकवायला परवानगी दिलीये. हो, पण त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे या घरात पुढे या मुलींची शिकवणी घ्यायची नाही.